नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना 2025 अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना ज्यांनी अर्ज केले होते त्यांना कागदपत्र अपलोड करण्याचे SMS आले होते किंवा काहींना SMS न येता देखील त्यांना कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय दिसत होता, त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आज दिनांक 15 जून 2025 ही कागदपत्र अपलोड करण्याची अंतिम तारीख आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कागदपत्र अपलोड केले तरच तुम्ही बाकीच्या ज्या काय पुढील पायऱ्या आहेत, ज्या काय प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेसाठी तुम्ही पात्र असणार आहात. त्यामुळे जर अद्यापर्यंत आपण कागदपत्र अपलोड केले नसतील तर आजच्या आज आपली कागदपत्रे अपलोड करून घ्या. या ठिकाणी सर्वप्रथम लक्षात घ्या, यामध्ये मुदतवाढ मिळेल का असे बऱ्याच जणांचे प्रश्न होते. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं किंवा आपण वारंवार ही चर्चा करत आलो होतो की यामध्ये मुदतवाढ मिळत नसते, कारण याचं वेळापत्रक जे आहे ते सुरुवातीला योजना सुरू करण्यापूर्वी किंवा अर्ज सुरू करण्यापूर्वीच जाहीर केलेलं असतं. मग त्या वेळापत्रकानुसारच पूर्ण जी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये जर वेळापत्रकात बदल करायचा असता तर तो बदल अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देणे इथूनच सुरू झाला असता. तर अर्ज करण्यासाठी मुदतवाढच मिळालेली नाही, त्याच वेळापत्रकामध्ये बदल केलेला नाही. त्यामुळं परत ज्या काय बाकीच्या गोष्टी आहेत ज्यासाठी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे त्यामध्ये कोठेही तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळं मुदतवाढीची कोणतीही अपेक्षा ठेवू नका. आणि जर अद्यापर्यंत आपण कागदपत्र अपलोड केले नसतील तर लवकरात लवकर आपले कागदपत्र अपलोड करून घ्या, जेणेकरून बाकीची जी काय प्रक्रिया आहे ती आपल्यासाठी लागू होईल. जर तुम्ही कागदपत्रच अपलोड नाही केले तर तुम्हाला बाकीच्या कोणत्याही प्रोसेसमध्ये किंवा कोणत्याही प्रक्रियेमध्ये सामील केलं जाणार नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळं आवश्यक कागदपत्र काय, कोणती अपलोड करायचे, कशी अपलोड करायची याची संपूर्ण माहिती आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून घेत आलेलो आहोत. जर आतापर्यंत आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर किंवा कागदपत्र कसे अपलोड करायचे याची आपल्याला कल्पना नसेल तो व्हिडिओ पाहून घ्या. त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपल्या लक्षात येऊन जाईल की कागदपत्र कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत. एक छोटंसं आणि महत्त्वाचं अपडेट आपल्यासाठी देणं महत्त्वाचं होतं, म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कागदपत्र अपलोड करण्याबाबतची शेवटची संधी या पद्धतीची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला मिळत राहतं. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.